सर किशोर मराठी या चॅनलवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. यापूर्वी आपण चित्रकला या छंदाविषयी सर इनामदार यांच्याकडून माहिती घेतली. आज आपण गाणं शिकणं या छंदाविषयी माहिती घेण्यासाठी सौ अदिती घैसास यांच्याकडे आलेलो आहोत. त्यांचं 15 वर्षापेक्षा जास्त त्यांनी अनेक विद्यार्थी सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीतामध्ये घडवलेले आहेत. तर त्यांच्याकडून आपण या छंदाविषयी माहिती घेऊन आपल्या पालकांना त्याच्याबद्दल माहिती मिळेल आणि आपल्या पाल्यांना कुठे सुगम संगीतात टाकायचं, शास्त्रीय संगीतात टाकायचं याच्याविषयीची माहिती घेऊ. सर्वप्रथम सर किशोर मराठी या चॅनलवर सौ अदिती घैसास यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना विचारतो पहिला प्रश्न की पालकांना ज्या वेळेला मुलांना घालायचं असतं गाण्यासाठी, गाणं शिकण्यासाठी, तर गाणं शिकण्याचं कमीत कमी वय काय किंवा कोणत्या वयात शिकायला सुरुवात करावी याविषयी त्यांनी माहिती सांगावी. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की साधारण मुलांना कळायला लागल्यावरती, म्हणजे साधारण कळतं वय म्हणजे काय, तर 8 वर्षापासून पुढे तुम्ही मुलांना गायन शिकवू शकता, संगीत शिकवू शकता. कारण ह्याच्या आधी म्हणजे 5 ते 5.5 वर्ष, 6 वर्षाची मुलं जेव्हा असतात तेव्हा त्यांना शिकवलेलं समजत नाही. शास्त्रीय संगीत जेव्हा तुम्ही शिकवता तर त्याच्या संकल्पना त्यांना समजत नाहीत, म्हणून त्यांना साधारण 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना गायन शिकवलं तरी चालू शकतं. आता मॅडमनी सांगितलं की 8 वर्षानंतर आपण शास्त्रीय संगीतासाठी, गाण्यासाठी घालू शकतो प्रशिक्षणासाठी. त्याचबरोबर सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीत हे 2 मुख्य प्रवाह आहेत शास्त्रीय संगीतामध्ये. तसं लोकसंगीतसुद्धा आहे, आणखी भरपूर आहेत. परंतु जर आपल्याला शिकायचं झालं तर सुगम संगीत शिकणं योग्य आहे की शास्त्रीय संगीताने सुरुवात करणं योग्य आहे, याबद्दल थोडं सांगा. जसं मी मगाशी म्हटलं तसं मुलांचा पाया तयार होणं महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी वयोमर्यादा मगाशी मी म्हटलं तसं की 8 वर्ष पाहिजे. तर मुलांचा जेव्हा सुरुवात होते संगीत शिक्षणाची त्यावेळेला त्यांना शास्त्रीय संगीत शिकवणंच गरजेचं असतं. कारण पाया हा स्वरांनी पक्का होतो, त्यामुळे सुगम संगीत नंतर ते कधीही शिकू शकतात. पण पाया तयार करण्यासाठी शास्त्रीय संगीतच आवश्यक आहे. आणि आपण हा छंद जोपासताना जर आपण शालेय जीवनातच हा छंद जोपासायचा असेल तर आपलं शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करून दररोज या शिक्षणासाठी जी सुरुवात आहे आपल्या गाण्याची, तर त्यासाठी काही वेळ द्यावा लागतो का, तर तो किती वेळ द्यावा लागतो जेणेकरून आपला अभ्यास सांभाळूनसुद्धा हा छंद आपण जोपासू शकू, याबद्दल थोडंसं सांगा. आपण जे छंद जोपासतो ते आपल्या आनंदासाठी जोपासतो, बरोबर आहे ना. तर त्यामुळे तुमचा अभ्यास करताना किंवा तुमचा अभ्यास चालू असताना सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीचे छंद जोपासू शकता. आणि गाण्याच्या बाबतीत विचाराल तर तुम्ही रोजची 15 ते 20 मिनटं तुम्ही रियाजासाठी दिलीत आणि जसजशा परीक्षा तुमच्या वाढत जातात, जसजशा परीक्षा पुढे जाता तुम्ही, त्याप्रमाणे तुमचा रियाज थोडा थोडा तुम्ही वाढवला पाहिजे. आणि हे करूनसुद्धा तुम्ही म्हणजे शिक्षण घेऊनसुद्धा शिक्षणाबरोबर तुम्ही तुमची कला जोपासू शकता. बरं, धन्यवाद. आता जर हे आपण जसं शिक्षण घेतो गाण्याचं, तर त्याच्या काही परीक्षा असतात. त्या परीक्षामुळे आपल्याला कळतं की आपली प्रगती कशी चालू आहे. आणि तर त्यामुळे या परीक्षा शालेय जीवनापासून आपण द्यायच्या झाल्या तर त्याच्याबद्दलची थोडी माहिती दिलीत तर बरं होईल. 10वी ते 12वीपर्यंत आपण विशारद पर्यंत परीक्षा देऊ शकतो. त्याच्यापुढे अलंकार देऊ शकतो. एखादा विषय घेऊन तुम्ही नंतर PhD करू शकता. पण आता तसं बघायला गेलं ना तर 12वी नंतर खूप कोर्सेस उपलब्ध आहेत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये डिप्लोमा करू शकता, संगीतामध्ये BA, MA, PhD करू शकता. त्याच्यानंतर संगीतामध्ये ललित कला पदवी तुम्ही घेऊ शकता. संगीत निर्मिती आणि रचना यामध्ये तुम्ही शिक्षण घेऊ शकता. बॅचलर ऑफ
परफॉर्मिंग आर्ट्स इन म्युझिक यामध्ये सुद्धा तुम्ही करिअर करू शकता. पाश्चात्य समकालीन संगीतातील BPA आणि संगीत तंत्रज्ञानात सुद्धा तुम्ही BA करू शकता. अशा अनेक परीक्षा आपल्याकडे उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये ते शिकवल्या जातात. बरोबर. धन्यवाद. आपण परीक्षांबद्दल खूप छान माहिती दिलीत. पण त्यापूर्वी एक विचारायचं आहे की पालकांसाठी की आपण संगीत विशारद ही परीक्षा आहे, तर ते संगीत विशारदपर्यंत सुरुवातीपासूनच्या किती परीक्षा असू शकतात? संगीत विशारद म्हणजे 7 परीक्षा पूर्ण, आणि त्यानंतर 2 परीक्षा म्हणजे अलंकार, आणि त्यानंतर तुम्ही एखाद्या म्हणजे BA इन म्युझिक करून तुम्ही नंतर PhD करू शकता, MA इन म्युझिक करू शकता. मग ते शास्त्रीय संगीतामध्ये पण करू शकता, सुगममध्ये पण करू शकता. बरोबर. धन्यवाद. आता आणखी एक प्रश्न की आता आपल्याला करिअर करायचंच आहे, तर यामध्ये करिअर तर भरपूर तुम्ही सांगितल्या संधी खूप उपलब्ध आहेत, आणि हे करत असताना आपण एखादा गुरु निवडून त्या गुरुच्या हाताखाली मार्गदर्शन घेणं पण आवश्यक आहे का? याच्याबद्दल जरा सांगा. गुरुकडून मार्गदर्शन घेणं हे अतिशय योग्य आहे आणि स्तुत्य आहे. कारण गुरुकडून आपल्याला जे मार्गदर्शन मिळतं त्याचा आपल्या करिअरमध्ये किंवा आपल्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये, आपल्या शिक्षणामध्ये खूपच फायदा असतो. आणि गुरु हा नेहमी आपल्याला योग्य मार्गदर्शनच करणारे असतात. त्यामुळे गुरुकडून शिक्षा घेत राहणं आणि ती आयात घेत राहणं हे जास्त गरजेचं आहे. कारण हा मोठा महासागर आहे, आणि ह्याच्यामध्ये कितीही शिकलात तुम्ही तरी ते कमीच असतं. बरोबर. धन्यवाद मॅडम. की संगीत ही तशी साधना आहे, ती आयुष्यभर आपण करत राहिलं तरी ती साधना पुरे पडत नाही. आणि हे संगीत हा छंद असा आहे की गाणं हा छंद असा आहे की तो स्वतःला तर आनंद देतोच, त्याचबरोबर आपण समोरच्या ऐकणाऱ्याला सुद्धा आनंद देतो. आणि संगीतोपचारामध्ये तर असं सांगितलेलं आहे की संगीताच्या सहवासाने आपण स्वतःच्या उजव्या मेंदूची केंद्र जागृत करतो. समोरचा जो ऐकतो त्याच्या मेंदूची केंद्र जागृत, उजव्या मेंदूची केंद्र जागृत होतात. म्हणजे संगीताने प्रसन्नता लाभते, आरोग्य लाभतं, आपल्या अनुकूलता लाभते. असा अनेक खूप छान प्रकारे आपल्याला त्याचा फायदा होतो. तर अशा प्रकारचं हे संगीत पालकांनी आपल्या मुलांसाठी जोपासून त्यांच्या मुलांच्या व्यक्तिमत्वामधील विकास साधावा. त्याच पर्यायाने आपल्या समाजातील लोकांच्या मनाचं आरोग्य, शरीराचं आरोग्य चांगलं करण्यासाठी मदत करावी. मॅडमने आज आदिती मॅडमने आज आपल्याला अतिशय सुंदर माहिती सांगितली, थोडक्यात पण अतिशय चांगली माहिती सांगितली, जी आपल्याला आपल्या पाल्यांना गाणं हा विषय पुढे नेण्यासाठी किंवा तो जोपासण्यासाठी फायदा होईल. सर किशोर मराठी या चॅनलतर्फे मी सौ अदिती गैसास मॅडम यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो, एवढी छान माहिती दिल्याबद्दल, थोडक्यात माहिती दिल्याबद्दल. आणि आपल्याला ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा, जेणेकरून इतरांनासुद्धा या छंदाविषयीची माहिती मिळेल. याआधीचा जो आपला व्हिडिओ होता की चित्रकला छंद, त्याचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो आहे. तो जर आपण बघितला नसेल तर तो सुद्धा पुन्हा बघून घ्या. आणि यापुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन एका छंदासह पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.